नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा टीईटी 2017 साली हा प्रश्न आलेला आहे. बघा काय प्रश्न वाचूया. बघा, पूर्वाचे लग्न 6 वर्षापूर्वी झाले. पूर्वाचे आजचे वय तिच्या लग्नाच्या वेळेच्या वयाच्या 1.1/4 पट आहे. तिच्या मुलीचे आजचे वय तिच्या आजच्या वयाच्या 1/6 पट आहे. जर पूर्वाचे लग्न 2000 साली झाली तर तिच्या मुलीचा जन्म कोणत्या वर्षी झाला? मुलीचा जन्म काढायचा आहे म्हणजे मुलीचं वय लागेल. मुलीचं वय काढायचं म्हणलं की पूर्वाचं काढावं लागेल, बरोबर का? मग चला एक एक लाईन सोडवू. पूर्वाचे लग्न 6 वर्षापूर्वी झालं म्हणजे तिचं जे आजचं वय आहे आणि लग्नाचं वय त्याच्यामध्ये फरक आहे 6 वर्ष. पुन्हा काय म्हणते, पूर्वाचे आजचे वय तिच्या लग्नाच्या वेळेच्या वयाच्या 1.1/4 पट आहे. म्हणजे बघा 1.1/4 पट म्हणजे काय असतं? 4 एक 4, 4 आणि 1 5 म्हणजे 5/4 पट आहे. बघा आता हे सॉल्व्ह करू आपण, बरं का? नीट बघा, लग्नाचं वय आणि लग्नानंतरचं वय म्हणजे आजचं वय तिचं जास्त असेल का लग्न वेळेचं वय असेल? आजचं वय जास्त असणार म्हणजे 5 काय असणार तिचं? लग्न आजचं वय, हे झालं आजचं वय. आणि हे 4 काय असणार? लग्न वेळेचं वय, हे झालं लग्न वेळेचं वय. पण त्यांनी आपल्या गणितात काय दिलंय? लग्न वेळेचं वय आणि आजच्या वयातला फरक किती दिलाय? 6 वर्ष. बघा याच्यातला फरक किती दिला त्यांनी? 6 वर्ष. पण दिसतोय का नाही? मग इथं फरक किती? 4 आणि 5 मध्ये फरक आहे 1चा, म्हणजे 1 बरोबर 6 वर्ष. तर आपण ही वय काढू शकतो. म्हणजे बघा 6 चोक 24 म्हणजे लग्न वेळेस तिचं वय होतं 24 वर्ष आणि आजचं वय 6 पंचे 30. आजचं वय किती आलं? 30 वर्ष वय आलं. पुन्हा काय म्हणतो बघा, तिच्या मुलीचे आजचे वय तिच्या आजच्या वयाच्या 1/6 पट आहे. तिचं आजचं वय किती आहे? 30 आहे. त्याच्या 1/6 पट आहे. म्हणजे 30च्या 1/6 पट किती मित्रांनो? 5. 6 एक 6, 6 पंचे 30. म्हणजे मुलीचं आजचं वय किती आहे? 5 वर्ष. तर आता काय बोललंय, जर पूर्वाचे लग्न 2000 साली झाले तर तिच्या मुलीचा जन्म कोणत्या वर्षी झाला? बघा पूर्वाचं लग्न किती झाले? 2000 साली. म्हणजे बघा हे लग्नाचं वय 2000 साली. आता आता किती असेल बघा, इथे 24 मध्ये 6 म्हणजे 30 झाले. म्हणजे 2000 किती होणार? 2006 होणार. हे झालं 2006. मग मित्रांनो बघा, आता तिच्या मुलीचं वय किती आहे? 5 वर्षे. 2006 ला तिचं वय आहे 5 वर्ष. तिचा जन्म केव्हा झाला असेल? 2006 मधून 5 वजा करा, किती येईल? 2001. म्हणजे तिच्या मुलीचं वय जन्म वर्ष किती असेल? 2001. पर्याय क्रमांक 2. धन्यवाद.